पुलिस स्टेशन की हद में 10 आरोपियों की एक टोली ने एक ई रिक्शा चालक के साथ बेवजह विवाद कर उस पर हमला बोल दिया, जिसमें व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गया। मामले में कुछ आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया है तो कुछ की तलाश जारी है। कलमना पुलिस स्टेशन की पुलिस सब इंस्पेक्टर प्रेरणा काले ने दी गई जानकारी के अनुसार पत्थरबाजी का जवाब मांगने गए एक व्यक्ति पर इन आरोपियों ने जानलेवा हमला कर दिया। पुलिस सब इंस्पेक्टर प्रेरणा काले ने इस बारे में विस्तृत जानकारी दी है। त्याच्यामध्ये यातील फिर्यादी आणि जो जखमी आहे ते आपला फूड कार्टचा ठेला लावतात वर्धमान नगर येथे। ते संध्याकाळी 11 ते 12 वाजताच्या सुमारास आपला ठेला पॅक करून आपल्या घराकडे जात असताना घटनास्थळाच्या जवळ आल्यानंतर त्यांना समोर जाण्यासाठी जागा नव्हती। एक कार समोर उभी होती म्हणून ते त्या जागी थांबले। त्यानंतर समोरून दगड फेकला गेला जो की फिर्यादी यांच्या ई रिक्षाला लागून त्यांच्या रिक्षाचा काच फुटला। त्याच्यामुळे फिर्यादी हे समोर जाऊन विचारण्यासाठी गेले की दगड का मारला, कोणी मारला। त्यानंतर समोर असलेले सर्व आरोपी हे त्यांच्यावर धावून आले। मग जखमी हे त्यांचा बीज बचाव करण्यासाठी गेले असता आरोपींनी आपल्याकडचा चाकू काढला आणि यातील जखमी यांना तो चाकू मारून जखमी केलेले आहे। सध्या जखमी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू असून यामध्ये आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। नमूद आरोपींकडून गुन्ह्याची सखोल चौकशी चालू आहे। आरोपी हे आता पोलीस कस्टडीत आहेत। काही पाहिजे आरोपी हे पोलीस शोध घेत आहेत। या गुन्ह्यामध्ये एकूण 10 आरोपी आमच्या समोर आतापर्यंत नावे आलेली आहे। त्याच्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि 4 आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्यामध्ये अक्षय येवले, सोहम राखे, अमन आणि अजून एक त्याचा साथीदार जो आहे कुणाल, असे 4 आरोपी सध्या पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।